भूतासोबत म्हणा किंवा अशा अदृश्य शक्तीचा आपण आता उल्लेख केला की ती माझ्या समोर आली आणि तुम्ही ओळखलं. हे आहेत, हे जीव आहेत, हे जीवही भटकत असतात आणि त्यांच्या इच्छापूर्तीसाठीच ते भटकत असतात. त्यामुळे त्यांची इच्छापूर्ती होईपर्यंत ते कोणाला ना कोणाला त्रास देतात. खूप ते असे तडफडत होती ती महिला मला धरण्यासाठी आणि किंचाळत होती, ओरडत होती. म्हणजे अगदी एखादा तो हॉरर शो हवा तसं दृश्य झालेलं. त्या महिलेला नंतर मी पकडलं तिला आणि बाबाजींच्या फोटोकडे असं तिचं डोकं आपटलं आणि त्याच्यानंतर ती किंचाळली आणि खाली कोसळली. तुम्ही म्हणालात वेगवेगळ्या ठिकाणी लोक फिरतात आजकाल आणि ते काळजी घेतल्या जात नाही. एखादी दुसरी अशी ठिकाणं सांगता येतील का प्रेक्षकांना की इथे सावधगिरी बाळगली? मग अशा ठिकाणी जेव्हा असे काही प्रसंग होतात तेव्हा होऊ शकतं की एखादा नको असलेला जीव अट्रॅक्ट होतो आपल्याकडे. तर हेही टाळलं पाहिजे की ऊर्जा ओळखायला शिका की आपण कोणत्या झाडाखाली ध्यानाला बसतो. ते झाड कसलं आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. त्या झाडावर ऊर्जा काय आहे हे कळलं पाहिजे की त्या झाडाच्या सहवासात मी ध्यान करणं योग्य आहे. मला काही नागलोक दाखवले गेलेले. एक नागलोक पाण्याखाली होतं असं मी पाहिलं आणि एक नागलोक आहे ते कुठेतरी आपल्याच जगामध्ये कुठेतरी अशी जागा आहे की ज्या ठिकाणी तो प्रांत, तो पूर्ण क्षेत्र जे आहे ते फक्त नागांची वस्ती आहे. तुमचे हे सगळे अनुभव ऐकून खूप अगदी म्हणजे मनाला अध्यात्माकडे अशी ओढ लागतीये. तुम्ही ब्रह्मांडही पाहिलंय, स्पेस. तर तो स्पेस कसं दिसलं तुम्हाला आणि ध्यानातून दिसलं का ते एक आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आणि लोक वेगवेगळे आहेत, जसे पितृलोक आहेत, पाताळ लोकाबद्दलही तुमचे अनुभव आहेत आणि तेही कसे? हो, म्हणजे मला ती एक माझा तो साधनेचा एक प्रकार होता की मला 20 मिनिटं फक्त ध्यान सांगितलं गेलेलं आणि त्यावेळेस मला काही नागलोक दाखवले गेलेले. एक नागलोक पाण्याखाली होतं असं मी पाहिलं आणि एक नागलोक आहे ते कुठेतरी आपल्याच जगामध्ये कुठेतरी अशी जागा आहे की ज्या ठिकाणी तो प्रांत, तो पूर्ण क्षेत्र जे आहे ते फक्त नागांची वस्ती आहे. असं तो एक मी प्रदेश पाहिला आणि त्यावेळेस मला ती नागांची भीती जी माझ्या मनात होती ती निघून गेली. म्हणजे ते पाहिल्यानंतर मला असं नागांची भीती आता वाटत नाही. आता असं झालंय की रुद्रधामला जे माझी खोली आहे, म्हणजे खोलीच म्हणू शकतो आपण, तिथे साधी रूम आहे, तर त्या ठिकाणी नागाची कात सापडते बरेच. हो, म्हणजे माझ्या रूममध्ये जेव्हा मी नसते तेव्हा त्यांचा वावर असतो तिथे आणि त्यांची कात 2दा-3दा सापडलेली आहे तिथे आम्हाला. तर म्हणजे हे तर फार वेगळं आहे की आणि तरीही आम्ही तिथे बिंदास वावरतो की तिथे असं काही भीती आम्हाला वाटत नाही. पण जेव्हा मी पाताळलोक पाहिलं तेव्हा माझ्या एक लक्षात आलं की तिथे सुद्धा एक मेसेज होता लोकांसाठी की जेव्हा आपण काही चुकीची कर्म करतो, जेव्हा आपण जाणीवपूर्वक वाईट वागतो आणि कधी कधी आपण अजाणपणे वागतो पण त्याची शिक्षा असते, पण जाणीवपूर्वक केलेल्याची शिक्षा मात्र जास्त असते. आणि मग ते जीव कसे मृत्यूनंतर त्या ठराविक शिक्षांना त्यांना सामोरं जावं लागतं. तर तो भयानक एक हे मी पाहिला आणि त्या ठिकाणी अनेक असे जीव होते की जे रक्तबंबाळ झालेले होते, त्यांना बांधून ठेवलेलं होतं. ते असे ओरडत होते आणि माझ्याकडे मदत मागत होते आणि तेव्हा मला कळलं नाही की आपण काय कुठे आलोय आणि हे कसं काय, इथून बाहेर कशी जाणार वगैरे. आणि तेव्हा मला कालीमातेचं दर्शन झालेलं आणि तिने मला सांगितलं की हे लोकांना सांग की जेव्हा आपण काही चुका करतो तेव्हा त्याची म्हणजे मृत्यूनंतरचं जीवन जे आहे ते हे आहे आणि त्यांना इथे येऊन ते भोगावे लागतं. त्यामुळे शक्य तितक्या लोकांना कशा प्रकारे सद्गती देता मिळेल, त्यांची सद्बुद्धी कशी होईल ह्याचा तू विचार कर आणि ते कार्य तुला करायचं आहे. तेव्हा तर मला खूपच म्हणजे भीती वाटली की कसं हे शक्य आहे, खूप मोठं काम आहे हे. म्हणजे आपण अगदी आपल्या सोबत राहणाऱ्या लोकांचेही विचार बदलवणं मुश्किल असतं. ते प्रत्येकाचा संस्कार असतो एक त्या जीवावर झालेला, त्यामुळे ते संस्कार अचानक बदलत नाहीत, त्यांना वेळ लागतो. आणि असं कसं काय मी सगळ्यांचे हे विचार बदलवू शकते किंवा काय, पण ते तसं मला दाखवलं गेलेलं. आणि एकदा मला अशा एका विश्वात नेलं गेलं की ज्या ठिकाणी सगळे ऋषी होते आणि सगळे योगी, म्हणजे आणि योगी ते अनंत काळापासून साधनेत असलेले असे मला दिसले. आणि त्याच्यातल्या एका छोट्या योग्याने मला सांगितलं की आम्ही योग्याने ही पृथ्वीला सांभाळले आजपर्यंत, आमच्या साधनेमुळे पृथ्वी टिकलेली आहे. तर आता पृथ्वीवरची लोक सुधरत नाही आहेत, साधनेचा मार्ग पत्करत नाहीयेत, त्यांच्या त्या रोजच्या वाईट सवयीतनं बाहेर येत नाहीयेत, तर आम्ही आता ही पृथ्वी सोडणार आणि दुसऱ्या पृथ्वीवर जाणार. तर त्यावेळेस पण मला असं खूप हे झालेलं आणि मी त्यांना असं
रिक्वेस्ट केली, प्रार्थना केली की नका असं करू नका, सुधरतील माणसं, मी सांगेन माणसांना सुधरायला असं. तर हे असे 2-3 लोक मला दिसले होते आणि तिथले जे हे मेसेज होते ते असे फार म्हणजे वेगळे होते की जे लोकांपर्यंत देणं आणि हे आवश्यक आहेत. त्यानंतर म्हणजे असे अनेकदा मला वेगवेगळे जग दिसलेले आहेत आणि त्या प्रत्येक जगाच्या वेळेस मला कधी कधी इथलाच एखादा भाग आपल्या म्हणजे पृथ्वीवरचाच एखादा वेगळा प्रदेश मी पाहिलाय, वेगळा तिथली वेगळी व्हायब्रेशन मी अनुभवली आहेत, कधी कधी प्रॉपर कुठेतरी वेगळ्या ठिकाणचा मी अनुभव घेतलेला आहे. तर असे बरेच माझे अनुभव झालेत त्यावेळेस आणि मला असं वाटतं की ते खरंच सगळे फार वेगळे होते की खरंच म्हणजे आपण कसं काय एका जागी बसतो आणि आपली अस्मिता अशी कुठेतरी पोचते आणि नागलोकात तर मला सांगितलं गेलं की तुझ्या सगळ्या भीतींवर आता मात कर असं सांगितलं गेलं. आणि खरंच तसं झालं की आता मला नागांची भीती नाही वाटत, की जे पहिल्यांदा असं एकदम शहारायचं त्यांची आठवण जरी झाली तर, पण आता तसं होत नाही मला. आणि मला लहानपणी खूप नागांचा भास व्हायचा, म्हणजे अगदी रात्री झोपेत पण मी उठायची की ते साप आहे साप आहे, इथे आहे असं करून. तर तेव्हा असं घरच्यांना वाटायचं की का बरं हिला असं होत असेल, ही कुठे घाबरली आहे का वगैरे असं. पण त्याचं उत्तर मला नंतर साधना काळात कळलं की मला गुरुजींनी सांगितलं की जेव्हा नागांची वस्ती आपल्याकडेच होती जास्तीत जास्त, तर त्यावेळेस त्यांच्यावर खूप अन्याय केला गेला, त्यांना मारलं गेलं, त्यांची ती महती लोकांनी ओळखली नाही. त्यामुळे सगळे प्रगत जीव जे होते ते नागांमधले ते सगळ्या नागांनी पृथ्वी सोडली आणि ते नागलोकात निघून गेले. आणि इतर जे कोणी राहिले ते आज आपण त्यांना पाहतोय, ती त्यांची उत्पत्ती आहे पुढची. पण जे प्रगत नाग निघून गेलेत ना, त्यांचं लक्ष आजही पृथ्वीवरच्या प्रगत जीवांवर आहे. त्यामुळे जे आध्यात्मिक दृष्ट्या जे प्रगत आहेत त्यांच्यावर त्यांचं लक्ष असतं. आणि हा जो तुमचा अनुभव आहे, म्हणजे मी जेव्हा त्यांना हा शेअर केला तर ते म्हणाले की हा त्याचपैकी एक अनुभव आहे की तुमच्यावर त्यांचं लक्ष आहे. आणि तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं की तेव्हा तर मला कळतही नव्हतं, मी खूप लहान होते आणि तेव्हाचे माझे हे अनुभव आहेत की मला सतत साप दिसतात किंवा त्यावेळेस मला कोणतरी सळसळत गेलं किंवा आपल्या अंथरुणातच आहे असं, म्हणजे हे फार असं भयानक होतं. आणि घरच्यांना खूप आश्चर्य वाटायचं की असं काय हिला होतं, पण तेव्हा मला कंटिन्युअस तसं व्हायचं. आणि मग काही काळानंतर ते आपणच थांबलं, मग नंतर नाही तसं काही. नागलोकात सगळे नाग आपण जे म्हणतो ना, ते तक्षक वगैरे, हो, तर ते आजही अस्तित्वात हो. मला असं फार विशाल एका निळ्या नागाचं दर्शन झालेलं आणि बहुतेक ते त्यांचे राजा तक्षक वगैरे असणार किंवा म्हणजे कोण त्यांच्यामध्ये जे कोणी असतील हेड, त्यांचं ते दर्शन असेल. पण ते फार म्हणजे त्यांची कांती आताही मला डोळ्यासमोर दिसते की फार निळी अशी अशी खूप चमकणारी असं त्यांचं होतं रूप आणि खूप सुंदर होतं ते रूप म्हणजे. आणि ते मला असं पाण्यातनं जाऊन दिसलेले, म्हणजे कुठेतरी असं पाणी होतं फार आणि त्या पाण्यामध्ये असं टनेल सारखं झालं आणि त्यातनं मी जाऊ शकले. आणि गेल्यानंतर त्या पुढच्या टोकाच्या बाहेर हे सगळी वस्ती होती आणि मग तिथे ते असं खूप विशाल काय असे सर्प नाग असे होते. आणि त्या ठिकाणी त्यांनी मला सांगितलं की सगळी भीतीवर तू आता मात कर म्हणून असं. खूप अगदी अद्भुतच आहे नागलोकाचे तुमचे अनुभव आहे. आणि तुम्ही आता सांगितलं की पाताळलोक म्हणजे नर्क असं म्हणू का हो आपण? हो हो, पाताळलोक म्हणजे मृत्यूनंतर पाताळ लोकामध्ये. म्हणजे मी अशी उतरत उतरत खाली गेले होते तेव्हा सुद्धा, त्या ध्यानात पण मी अशी पायऱ्या उतरत अशी खाली खाली गेले होते. आणि जितकी मी खाली जाईन तितकं ते अंधार 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 वाढत चाललेला आणि आतमध्ये गेल्यानंतर कम्प्लीट अंधार होता आणि फक्त ते जीव असे थोडेसे धुसर दिसत होते. पण त्यातही ते फार असे हे होते, रक्तबंबाळ, रडत होते, ओरडत होते, किंचाळत होते आणि अगदी ते सहन करण्यासारखं नव्हतं ते. आणि त्याच्यामध्ये मला दर्शन झालं आईचं आणि तेव्हा मी असं विचारलं की ह्यांना तेव्हाच का नाही म्हणजे सद्बुद्धी मिळाली की हे चुकीचं न करता केलं नसतं तर इथे नसते आले. तर तेव्हा आईने सांगितलं की हे तुला करायचं आहे. आणि तेव्हा एकदम मला ते खूप कठीण वाटलं की म्हणजे कसं आपण करू शकतो. पण त्यांचं म्हणणं आहे की तू हे करशील, तुझ्याने हे होणार आहे. माहित नाही पण त्यांना वाटतं म्हणजे मी प्रयत्न नक्की करणार असं. तुम्ही यज्ञाबद्दल उल्लेख केला, तुमच्या आश्रमात यज्ञ होतात. यज्ञ म्हणजे कर्मकांड म्हटलं जातात. तरुण पिढीला तर त्याबद्दल तेवढं म्हणजे आता माहितीही नाहीये की यज्ञ खूप अगदी समिधा लागतात बऱ्याच दिवसांचे. तर तुमच्याकडे यज्ञ कशा प्रकारे केल्या जातात? यज्ञाची सुरुवातच मला आज्ञेने झाली, म्हणजे मला आज्ञा केली गेलेली आणि तसे यज्ञ सुरू झाले. तर त्यावेळेला मला गायत्री यज्ञाचं म्हणजे सगळ्यात पहिलं जे मोठा यज्ञ सांगितला गेला तो गायत्री यज्ञ होता.
आणि त्यावेळेला आम्हाला आम्ही मुंबईतूनच म्हणजे हिमालयात आम्ही मुंबईतूनच त्याच्या समिधा घेऊन गेलेलो, कारण की मला बेलाच्या काड्या सांगितल्या गेलेल्या आणि ते खूप कठीण होतं मिळवणं. आणि ते आम्ही इथूनच घेऊन गेलो होतो. तिथे यज्ञ सुरू व्हायच्या आदल्या दिवशी मात्र एक संरक्षणात्मक यज्ञ केला गेला होता की ज्याच्यामुळे आम्हाला संरक्षण मिळेल आणि पुढचा यज्ञ व्यवस्थित होईल. तर जेव्हा आमचा यज्ञ पूर्ण झाला तोपर्यंत रात्रीचे 12:30 वगैरे झालेले आणि 2 दिवस आम्ही प्रवास केलेला, म्हणजे फ्लाईटने गेलो, प्रवास केला, त्याच्यामुळे 2 रात्र झोप नव्हती. आणि यज्ञ झाल्यानंतर आमची अशी घाई होती की चला आता थोडा आराम करूया, कारण सकाळी पुन्हा सूर्योदयालाच सुरू, कारण गायत्री यज्ञ म्हटलं की सूर्योदय ते सूर्यास्त, त्यामुळे सकाळीच 5 वाजताच तिकडे सूर्योदय होतं, त्यामुळे सकाळीच आपल्याला सुरू करायचं आहे, तर थोडा आराम करूया म्हणून आमची घाई होती. आणि त्याच वेळेस आगमन झालं आणि त्यावेळेस आम्हाला थांबवलं गेलं त्या खोलीमध्येच, आणि त्या खोलीमध्येच आम्ही रात्रभर बसून सकाळी 3:30 वाजता आम्हाला मग सोडलं. तर त्यावेळेस मला असं वाटलेलं की का आपल्याला असं बसवून ठेवलंय, म्हणजे आराम का नाही करायला देत आहेत. तेव्हा मला सांगितलं गेलं की तू आज ते इथे बसलेस आणि बाहेर ते सगळे उभे आहेत, असं सांगितलं गेलं. म्हणजे तिथे सुद्धा असे काही विरोध करणाऱ्या अदृश्य शक्ती होत्या की ज्यांना तिथे गायत्री यज्ञ नको होता, आणि त्यामुळे त्या विरोध करण्यासाठी त्या सगळ्या आलेल्या होत्या. आणि मला ती एक सुरक्षित वातावरणात आम्हाला बसवलं गेलं. आणि मग सकाळी जेव्हा आम्हाला सोडलं तेव्हा मग सकाळच्या नंतर त्यांचा काही प्रभाव नसतो, त्यामुळे मग 3:30ला सांगितलं की तुम्ही जा आता. आणि मग लगेच आम्ही तयारी करून लगेच यज्ञाला बसलो आणि 3 दिवस तो यज्ञ चालला गायत्रीचा. आणि तिसऱ्या दिवशी तो यज्ञ पूर्ण झाला, म्हणजे सूर्योदय ते सूर्यास्त असं तिसऱ्या दिवशी मग तो पूर्ण झाला. पण तेव्हा कळलं की हा कसा, म्हणजे इथे हिमालयासारख्या परिसरामध्ये सुद्धा असा अनुभव येऊ शकतो की तिथेही अशी कोणी शक्ती आहे की ज्यांना हा यज्ञ तिथे नको होता. असं आपण रामायण काळात पाहायचो, यज्ञ चालू असताना राक्षस विघ्न टाकायचे, म्हणजे अजूनही आहेत अशा अदृश्य शक्ती. गुरुमाऊली, तुमचं असं कधी झालंय का, म्हणजे थोडक्यात असं म्हणून भूतासोबत म्हणा किंवा अशा अदृश्य शक्तीचा आपण आता उल्लेख केलाय की ती माझ्या समोर आली आहे आणि आज तुम्ही या म्हणजे अध्यात्म मार्गात आहात आणि आज तुम्हाला सगळं म्हणजे गुरुतत्व प्राप्त झाले आणि तुम्ही ओळखलं, असा काही एखादा इन्सिडेंट? भरपूरदा त्याच्यावर एक पुस्तक होईल असं वाटतं मला कधी कधी. एखादा इतक्या वेळा तो अनुभव मी घेतलेला आहे, कारण की ह्या शक्तींचा वावर पुष्कळ आहे. आणि आता आपल्याला दिसत नाही सर्वसामान्यांना म्हणून कळत नाही, पण अगदी 4च्या मागे 1 एवढं वावर आहे ह्या सगळ्या शक्तींचा इथे. आणि त्याच्यामुळे त्या जर आपल्याला कळल्या तर त्याचा खूप उपयोगच होतो आपल्याला. एकदा म्हणजे 2दा-3दा तर बॅचमध्येच मी हा अनुभव घेतलेला आहे, तर त्याचे तो 1-2 अनुभव सांगण्यासारखे आहेत. तर त्याच्यामध्ये एकदा असं झालेलं की दादरला बॅच होती हॉलमध्ये आणि एक महिला आली, तर ती आली तेव्हाच मला असं वाटलं की थोडंसं हेवी आहे तिच्याकडे, काहीतरी थोडंसं जडत्व आहे. आणि त्याच्यानंतर साधना सुरू झाली वगैरे, आणि साधना सुरू तिने असं खूप छान हसून असा हात असा पुढे केला, तर मला असं वाटलं की आगमन झालं. कारण की बरेचदा काय व्हायचं की माताजींचं पण आगमन व्हायचं, म्हणजे ठाकूरांच्या ज्या सहधर्मचारिणी आहेत शारदा मा त्यांचं, आणि असा त्या हात मिळवायच्या, त्या असं मग कमळ करायच्या मला. तर मी असा हात पुढे केला आणि केल्यानंतर असं धरून घेतला हात पटकन माझा, आणि असं करड्या आवाज, स्त्रीचा आवाज असा करडा आला एकदम, आणि सांगितलं की तू मध्ये येऊ नकोस, मी हिला घेऊन जाणार आहे असं. आणि तेव्हा एकदम मी असं पटकन म्हटलं की तसं करू नाही शकत तू, आणि मला कळेना की मी का असं बोलली. आणि एकदम तसं बोलल्यानंतर त्याचा तो राग फार वाढला आणि हात म्हणजे इतके त्यांनी दाबायला सुरुवात केली त्या महिलेने की एकदम असं सहन होईना, म्हणजे खूप असं दुखायला लागलं की असं खूप जोराने ते करत होते. आणि मग मी शेवटी असं खेचलं त्यांना, ती कुठून शक्ती आली माहित नाही, त्यांना मी खुर्चीवरनं खाली खेचलं, खाली लोळवल्यानंतर मी हात स्वतःचे सोडवून घेतले, आणि खूप ते असे तडफडत होती ती महिला मला धरण्यासाठी, आणि किंचाळत होती, ओरडत होती, म्हणजे अगदी एखादा तो हॉरर शो हवा तसं दृश्य झालेलं. आणि त्या बॅचला नेमके मुंबईचे DSP होते बसलेले, आणि मला असं झालं की अरे बापरे, म्हणजे आपण म्हणजे तेव्हा मला खरं तर माहित नव्हतं, पण इतकी सगळी लोक बसले त्यांच्या समोर हे होत आहे, तर मी सांगितलेलं फक्त डोळे सगळ्यांनी बंद ठेवा, काही बघू नका, तुमचं ध्यान कंटिन्यू होऊ दे. आणि त्या महिलेला नंतर मी कुठून शक्ती आली माहित नाही, मी तिचं असं ते असं पकडलं तिला आणि बाबाजींच्या फोटोकडे असं तिचं डोकं आपटलं, आणि त्याच्यानंतर ती किंचाळली आणि खाली कोसळली. त्यानंतर शांत होती ती, जवळजवळ 1-3-4 मिनिटे तशीच पडून राहिली. त्यानंतर उठली तेव्हा तिचा रंग उजळलेला, तिचं ते जडत्व गेलेलं होतं, आणि एकदम नॉर्मल होऊन ती बसली.
आणि मग तिने असं सांगितलं की तिला त्या वेळेमध्ये असं दिसलं की बाबाजींनी तिला असं म्हणजे असं धुसरसा चेहरा दिसला आणि ते तिला म्हणाले की झालीस ना मोकळी म्हणून तुला पाठवलं होतं असं. तर ते मला खूप आश्चर्य वाटलं की असं, आणि ती नंतर खूप नॉर्मल झाली. आणि मग तिने ते सांगितलं की खरंच तसं एक व्यक्ती होती आणि ती ॲक्सिडेंटमध्ये गेली, पण त्यांचा तिला आधी त्रास होता आणि आताही बहुतेक तीच व्यक्ती असावी असं. म्हणजे मला खूप हे आश्चर्य वाटलं. आणि एकदा बॅचमध्येच दुसऱ्या एक पार्ल्याला होती आणि त्या महिलेला तसा त्रास होता आणि ती पूर्ण वेळ किंचाळत होती बॅचमध्ये. म्हणजे काही झालं ना की ती मी इथून काही चांगलं काही म्हणजे जे जे काही दैवी बोले ना की ती तिथून किंचाळायची आणि गप्प बस वगैरे असं तिथून गप्प बस असं करायची. मला हे कळत होतं, बाकीच्या लोकांना कळायचं नाही की असं का होतंय. त्या वेळेला थोडं अभिमंत्रित करून पाणी दिलं, जल तिच्यावर शिंपडलं की ती किंचाळायची, गप्प बसायची, असं पूर्ण दिवस चालू होतं. नंतर शेवटी ती जेव्हा आली तेव्हा प्रसाद घ्यायला तयार होईना, कारण की प्रसाद द्यायचा होता. तर मी तिला असं खूप फोर्स केला की घे घे घे, ती तू प्रसाद ग्रहण कर ग्रहण कर. तर तिचं अक्षरशः ती प्रसाद असा आणि तिचं मान अशी कोणीतरी मागे खेचत होतं. हे लोक पाहतायत की तिचं तो असं तोंडापर्यंत हात जाऊन देत नव्हतं आणि की ती असं खाण्यासाठी जाते, ती मान अशी मागून कोणीतरी खेचून तिला मागे घेते असं पाहत होतो आम्ही. आणि त्याच्यानंतर मग ती खूप किंचाळायला लागली. प्रसाद गेला तिच्या मुखात, मी फारच अधिकार वाणीने बोलल्यानंतर, पण मग ती खूप किंचाळायला लागली, पडली खाली, ओरडायला लागली. आणि मग मला म्हणाली की तुला काय वाटतं, तू काय मला हाकलशील का इथून वगैरे, मी जाणार नाही, मी हिच्या सोबतच राहणार वगैरे. आणि मग मी सांगितलं की आपण शांतपणे बोलूया का, म्हटलं न किंचाळता बोलता येतं का तुला, आपण शांतपणे बोलूया असं मी म्हटलं. आणि साधक होतेच, म्हणजे बॅच संपून अर्धे गेले अर्धे उभेच राहिले, असं काहीतरी होतंय म्हटल्यानंतर. आणि मी बोलायला सुरुवात केली तर त्यावेळेस त्या व्यक्तीने स्वतःची सगळी ओळख दिली, नाव सांगितलं, मी का आत्महत्या केली ते सांगितलं. बरं, ही मला आवडते आणि मला म्हणून मी हिच्यासोबत आहे आणि मी असाच राहणार, मी जाणार नाही वगैरे. आणि मग खूप प्रयत्नपूर्वक मला त्यांना त्या मुलाच्या गळी उतरवावं लागलं की तुझं हे जग नाही आहे, तुला जावं लागेल. मग मी सांगितलं की माझ्यासोबत दिसतं का तुला, अजून कोणी दिसतात का. तर हो म्हणाला, दिसतात मला सगळे. तर म्हटलं मला बाकीचेही उपाय येतात, म्हटलं तू असा नाही गेलास तर मला बाकीचेही उपाय माहीत आहेत. मग तो थोडासा घाबरला आणि मला मुदत देणार का 4 दिवस, मी जाईन. आणि मग 4 दिवसानंतर म्हणजे त्या स्त्रीचा अनुभव आहे की 4 दिवसानंतर तिला तो त्रास कमी झालेला आहे. पण कालांतराने तो पुन्हा सुरू झाला, कारण की ह्या लोकांशी बोलताना आपल्याला शब्द घ्यायला लागतात. मी जाणार का असं विचारलेलं, तू परत नाही येणार ना हे नव्हतं विचारलं. त्यामुळे तू नक्की जाणार ना हे माझं बोलणं झालं, त्यांनी हो सांगितलं. आणि तू परत नाही ना येणार हे नव्हतं विचारलं मी. त्यामुळे काही दिवसानंतर कालांतराने पुन्हा तिला तो त्रास सुरू झालेला आहे. आणि नंतर मग आता मध्ये एकदा मला कळलेलं, नंतर आता आहे जरा बरी, असं काहीतरी थोडेसे उपाय करून. म्हणजे कायमचा जाणार आहे का विचारायचं. हा, असं विचार आहे. म्हणजे ह्यांच्याशी खूप हुशार असतात हे सगळे, त्यामुळे त्यांच्याशी बोलताना पण तसंच हे करावं लागतं. त्याच्यामुळे हे खरंच हा प्रकार आहे, म्हणजे आपण नाही असं म्हणू शकत, अंधश्रद्धा असं म्हणू शकत नाही म्हणू शकत. हे आहेत, हे जीव आहेत, हे जीवही भटकत असतात आणि त्यांच्या इच्छापूर्तीसाठीच ते भटकत असतात. त्यामुळे त्यांची इच्छापूर्ती होईपर्यंत ते कोणाला ना कोणाला त्रास देतात आणि हे होत असतं. त्यामुळे जिवंतपणे जर का माणसाला योग्य मार्ग मिळाला आणि जर त्यांची दिशाभूल नाही झाली आणि त्यांना जे त्यांची इच्छा आहे की जे समृद्धी, जे सुख अनुभवायचं ते जर का झालं, तर पुढची भटकंती होणार नाही त्यांची. म्हणजे असं बाबा भद्रभाऊ म्हणतात की जे फुरसतने जगतात ते फुरसतमध्ये मरतात. म्हणजे फुरसत म्हणजे मन लावून जगणं, आणि इतकं मन लावून जगा चांगलं की तुम्हाला ते मृत्यूला सहज स्वीकारता येईल. कारण की जे सत्य आहे, जे अटळ आहे, ते आपण नाकारून त्याचा काहीच उपयोग नाहीये. त्यामुळे अंत हा आहेच, मग त्या अंताचा स्वीकार का नाही आपण करत. त्यामुळे अंताचा स्वीकार केला, आपल्या इच्छांना, आपल्या आकांक्षांना जर का आपण थोडा आवर घातला तर पुढचा मार्ग फार सुकर होतो. नाहीतर मग ही भटकंती कोणाच्याही वाट्याला येऊ शकते आणि ती फार भीषण असते. त्यामुळे ती नको व्हायला कोणाची. तुम्ही अगदी आता आत्महत्येचा उल्लेख केला, तसे जीव भरपूर भरपूर भरपूर. म्हणजे आपल्याला दिसतं की त्यांचं आयुष्य संपलं, पण त्यांचं वेगळ्या पटरीवर त्यांचं लाईफ सुरू असतं, असं होतं. आणि ती पटरी, ते लाईफ कोणी पाहू शकत नाही. आणि जे पाहतात त्यांना ते खूप त्रासदायकच होतं, कारण की तर मला ते दिसतात तर मला वाईटच वाटतं ना, कारण की नको असं व्हायला, असं वाटत असतं. अगदी म्हणजे
अनुभव रोमांचित करणारेच असे आहेत. आणि असं आपल्याला दिसतं वावरताना, तुम्ही म्हटलं की जसं 4 माणसाच्या मागे एक अशी व्यक्ती असते. कधी कधी कळतही नाही की हा त्रास त्याचाही असेल. पण म्हणजे गुरुकडे तुमच्यासारख्या आल्या तर यावर नक्कीच आपल्याला समाधान मिळू शकतं आणि अंधश्रद्धा नाही. कारण की हल्ली कसं झालंय ना की म्हणजे लोक नियमांचं पालन नाही करत. म्हणजे जसं पूर्वी आपल्याला सांगितलं जायचं की संध्याकाळच्या वेळेला कसं सावधानता बाळगली पाहिजे, बाहेर जायचं झालं तर काय काय गोष्टी आपल्याला केल्या पाहिजेत, काय नाही केल्या पाहिजेत. पण आता तसं केलं जात नाही. आता सरसकट सगळ्या गोष्टी कसंही वावरलं जातं. त्यामुळे कुठेही वावर, कसाही वावर हा आपल्यासाठी खूप त्रासदायक ठरतो. आणि त्या ठिकाणची ती ऊर्जा, त्या ठिकाणची ती एनर्जी आपण इनडायरेक्टली कॅरी करतो. ते लक्षात येत नाही आपल्या, आणि मग आपल्याला त्रास सुरू होतात. नाही गुरुमाऊली, तुम्ही आत्ता सांगताय तर म्हणजे मला एक कसं सुचतंय, तुम्ही म्हणालात वेगवेगळ्या ठिकाणी लोक फिरतात आजकाल आणि ते काळजी घेतल्या जात नाही. एखादी दुसरी अशी ठिकाणं सांगता येतील का प्रेक्षकांना की इथे सावधगिरी बाळगली? हो, म्हणजे मी तर माझ्या साधकांना पण सांगते की जेव्हा आपल्या घरात आपल्या मुलांची, नातवंडांची लग्न होतात, ते लग्नानंतर पहिल्यांदा फिरायला जातात, तेव्हा आपण त्यांना काही गोष्टींच्या सूचना द्याव्या. ऐकणं न ऐकणं स्वीकारणं हे त्यांचं नशीब. पण आपण त्यांना सांगू शकतो की बरेचदा अशा काही जुन्या राजवाड्यांमध्ये किंवा अशा काही एकांताच्या स्थळी ही मंडळी फिरतात. त्यानंतर तिथे फोटो काढतात. त्यानंतर त्या ठिकाणी वावर असतो, बसतात बराच वेळ. तर त्या ठिकाणी आता जे बरेच असे राजवाडे आहेत आपल्याकडचे की ज्या ठिकाणी युद्ध झालेली आहे, ज्या ठिकाणी नरसंहार झालेला आहे, ज्या ठिकाणी खूप असे अतृप्त जीव आजही आहेत. आणि अशा ठिकाणी जेव्हा आपला वावर होतो आणि त्याच्यामध्ये ती जेव्हा लग्नानंतरचा जो काही काळ की जो ज्यावेळेस आपल्याला सुरक्षेची गरज असते, म्हणजे हळदीचे काही दिवस असतात किंवा आपल्या नवीन आपण विवाहित जे जीवनात आपण प्रवेश केलेला असतो, त्यावेळेला काळजी घेणं फार आवश्यक असतं. मग त्या ठिकाणी जेव्हा आपला असा बेसावध वावर जेव्हा होतो, तेव्हा तिथली ती एनर्जी जर का त्यांना आपण आवडलो, जर का काय, तर ती आपल्यावर सोबत वावरू शकते. आणि मग ते त्यावेळेला लक्षात येत नाही. पण बरेचदा मग असं होतं की नंतर खूप खटके उडायला लागतात, भांडणं व्हायला लागतात, खूप चिडचिड व्हायला लागते, खूप राग होतं. मग लोकांना असं वाटतं की अरे लग्नापर्यंत सगळं नीट होतं, असं का झालं, नंतर का इतके सगळं दृश्य बदलतंय, आताच का यांचं पटत नाही. आणि मग ते सगळं नंतर पुढे पुढे चित्र खूपच बिघडायला लागतं आणि खूप त्रास, मग शारीरिक पीडा, आजारपण, नातेसंबंधामध्ये त्रास, हे सगळं हळूहळू व्हायला लागतं. लोकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे चुकीच्या ठिकाणी अवेळी वावर हा टाळला पाहिजे आपला. चुकीच्या ठिकाणी खाणं हे टाळलं पाहिजे. कोणत्याही ठिकाणावर फोटो काढणं, सेल्फी घेणं, आता म्हणजे काही लोकांना तर काही कळतच नाही की आपण कुठे फोटो काढावे, कोणत्या ठिकाणी टाळावं ह्या गोष्टी. आणि एकांत शोधताना खूप नको त्या ठिकाणी पोचतात ही मंडळी आणि त्या ठिकाणी बसतात, गप्पा गोष्टी करतात. बरं, जेव्हा त्यांना एकत्र यायचं असतं तेव्हाही त्या जागा खूप आवश्यक असतात. म्हणजे बरेचदा लोक हनीमूनला बाहेर जातात किंवा फिरण्यासाठी बाहेर जातात. मग त्या ठिकाणची ती जी काही कुठे राहत असतील, ते हॉटेल असेल, ती जागा असेल, तर तिथली ऊर्जा किती चांगली आहे हे त्यांना माहीत नसतं. मग अशा ठिकाणी जेव्हा असे काही प्रसंग होतात, तेव्हा होऊ शकतं की एखादा नको असलेला जीव अट्रॅक्ट होतो आपल्याकडे. तर हेही टाळलं पाहिजे. म्हणजे खरं म्हटलं तर ह्या सगळ्या गोष्टींची आपल्या सगळ्या तरुण पिढीला माहिती होणं खूप आवश्यक आहे. पण पालक नेहमी विचार करतात की नाही आम्ही सांगून ते ऐकणार नाही. अरे पण तुम्ही सांगा. आपलं आई वडिलांचं कर्तव्य आहे की आपण सांगणं. आपण सांगितलं म्हणजे आपली जबाबदारी तरी निदान पार पडली. पुढे त्यांचं नशीब की आपण सांगूनही त्यांनी नाही ऐकलं. पण सांगणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे अमावस्येच्या रात्री तुम्ही फिरू नका, बाहेर थांबू नका, वेळीच घरी या, किंवा मुलींना असं तुम्ही वावरू नका, सेंट लावून जाऊ नका, फुलं माळून जाऊ नका, केस मोकळे ठेवून जाऊ नका. म्हणजे ह्या काही ज्या गोष्टी आहेत ना, त्या आपल्याला ज्या सांगितल्या गेलेल्या त्यात चुकीचं काही नाही आहे. त्या सुरक्षेसाठीच होत्या. पण त्या आता न पाळल्या गेल्यामुळे हे सगळे त्रास दिसतात. आणि मग आपल्याला कळतच नाही की ही पिढी अशी का होते, अशी का वागते, अशी का आई वडिलांचं ऐकत नाहीये, असं का असंस्कारी झाली, थोडक्यात. हो तर का झाली. तर त्याच्यामागे खूप काही गोष्टी असू शकतात. तर त्याच्यापैकी जर का ही एक असेल तर आपण काही सावधानता जर बाळगली तर आपल्या पिढीला उपयोग होईल. खाण्याचंही म्हणताय तर ते हो, रात्री अपरात्री बाहेर खाणं, म्हणजे बरेचदा तर मुलं चायनीज खात असतात, नॉनव्हेज खात असतात. म्हणजे अशा पदार्थांकडे असंही त्या जीवांचं लक्ष असतं. आणि जर का असे पदार्थ बाहेर आपण खात असू तर ते अर्थात त्यांच्या नजरेत आपण खात असतो. त्याच्यामुळे त्याचा आपल्याला पोषण तर नक्कीच होणार नाही त्या आहाराचं, त्याच्यापासून त्रासच उद्भवणार आहे.
तर म्हणून काही गोष्टी म्हणजे असं वाटतं तरुण पिढीला की बाबा हे काय, हे आम्हाला नाही जमणार आहे, आम्ही रात्री अपरात्री निघतो, आम्ही ऑफिसमधून लेट निघतो, असं बरेच त्यांची ते सांगतात ते काही चुकीचं नाही आहे. पण तरीही जर का त्यांना आपलं आयुष्य जर का सुसंबद्ध आणि चांगलं जगायचं असेल तर त्यांनी थोडेसं स्वतःला काही गोष्टींमध्ये जर का त्यांनी जर सुधारलं किंवा आळा घातला काही गोष्टींना, तर निश्चित ते खूप चांगलं जीवन जगते. हे आवश्यक आहे. शरीरावर काही अशा गोष्टी असायला हव्यात की ज्या आपल्याला सुरक्षा देतात, जसं रुद्राक्ष आहे. तर त्यामुळे असे काही रुद्राक्ष सहज घालू शकतात कोणी, त्यात असं काही नवीन काही नाही, वेगळं काही नाही. तर ते जर का असेल तर ते त्याच्यामुळेही आपलं फार संरक्षण होतं. तर ते धारण केलं पाहिजे. एखादा रुद्राक्ष धाग्यामध्ये गळ्यात ठेवायला काहीच हरकत नाही, असं काही तो कोणाला दिसत नाही. किंवा ब्रेसलेट म्हणून हातात धारण करू शकतात तसं. त्यानंतर काही नामस्मरण असेल, काही एखाद्या मंत्राचा जाप जर ते नियमितपणे करत असतील तर ह्या गोष्टी आपल्याला कवच देत असतात. एखाद्या ग्रंथाचं पारायण म्हणजे पारायण म्हणजे काय की तुम्ही जे उपासना मार्ग आवश्यक का म्हटला जातो, कारण की उपासनेने आपलं मन स्थिर व्हायला मदत होते. आणि एकदा का तुमचं मन स्थिर झालं की ते स्थिर मन पुढच्या साधनेमध्ये जातं, जसं ध्यान आहे, जसं क्रिया आहे. तुम्ही अचानक ध्यान आणि क्रिया कराल तर तुमचं मन नाही करणार ना ध्यान. त्यामुळे उपासना मार्ग महत्वाचा आहे की त्यात तुम्ही व्रत वैकल्य करता, तुम्ही काहीतरी पारायण करता, काहीतरी वाचन करता. कायम तुम्ही हे करा हे मी नाही सांगणार. हे काही थोड्या काळासाठी असतं की जेव्हा तुमचा तो काळ आहे की तुम्ही आता पुढे उच्च साधनेमध्ये जाणार आहात, तर त्यासाठी तुमचं मन कुठेतरी स्थिर होण्यासाठी ह्या गोष्टी आवश्यक आहेत. पण काही लोकांचं काय होतं की आयुष्यभर तेच करत राहतात. आता माझ्या समोरचा एक संवाद आहे की एकदा आपल्या शंकर महाराजांचं आगमन झालेलं आणि माझ्या एका साधकाने जे प्रोफेशनली बिल्डर आहेत तर त्यांनी विचारलं की मी रोज शंकर गीता वाचतो, तर महाराज बरोबर आहे ना, काही चुकत नाही ना? तर महाराज म्हणाले फार वेळ आहे रे तुझ्याकडे रोज असं पुस्तक वाचत बसायला, तर तुला इतका वेळ आहे तर हिच्याबरोबर जा आणि आश्रमाची दगड उचल, असं सांगितलं. म्हणजे विभूतींना सुद्धा हे मान्य नाही की तुम्ही सतत तेच करत राहा. तुमचं मन स्थिर होण्यासाठी, मनाला तुमच्या आवर घालण्यासाठी किंवा मनाला चांगल्या गोष्टींची सवय लागण्यासाठी काही काळापुरतं हे सगळं आवश्यक आहे. पण जेव्हा तुम्ही उच्च साधनेमध्ये जाता तेव्हा तुम्ही त्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत. मीही अगोदर खूप उपवास तापवास करायची, सगळे व्रत वैकल्य पारायण खूप केली, पण त्यानंतर एक ठराविक काळानंतर ते सगळं अचानक थांबवलं गेलं माझ्याकडनं आणि पुढे ही सगळ्या साधना आणि सगळ्या पुढच्या हे सुरू झालं. तर ते थांबवलं गेलं पाहिजे. पण जर का आज ही पिढी जर का वावरते, रात्री अपरात्री फिरते, तर एखादा जप त्यांच्याकडे असणं, त्यांच्या मुखात एखादं नाव असणं, एखादं नामस्मरण असणं किंवा अंगावर एखादा रुद्राक्ष असणं किंवा अगदीच काही नाही तर निदान तुम्ही त्या वेळा आणि त्या जर का थोडंसं जर का पाहिलं तर निश्चित ते ह्या असल्या गोष्टींच्या ह्याच्यात येणार नाहीत. आणि हे न दिसणारे त्रास आहेत, लोकांना सांगताही येत नाहीत. का बाबा असं होतंय, मुलीला इतका त्रास का होतोय हे सांगता येत नाही, कळतही नाही आई वडिलांना. किंवा मुलांना अचानक मुलं बेताल होतात, अचानक व्यसनाधीनता वाढते, अचानक आई वडिलांचं ऐकायला नाही लागत, उद्धट उत्तरं द्यायला लागतात. तर कोणती तरी एक काहीतरी ऊर्जा त्यांच्यापर्यंत पोचली आहे की ज्याच्यामुळे, आता सगळ्याच ठिकाणी हे एकच कारण असेल असं नाही, कारणं वेगवेगळी असतात. कधी संगत असते, कधी चुकीच्या संगतीमध्ये आपण जात असतो, पण बरेचदा हे कारण असू शकतं. त्यामुळे काही गोष्टींची आपण काळजी घेणं हे खूप आवश्यक आहे. म्हणजे भान ठेवून वावरणं खूप आवश्यक. पण कुठे फिरायला जरी गेलात तरी पण आता म्हणजे मी ॲडव्हान्स बॅच जेव्हा घेते क्रियायोगाची तेव्हा साधकांना मी ऊर्जा ओळखायला सगळ्यात पहिलं शिकवते की ऊर्जा ओळखायला शिका की आपण कोणत्या झाडाखाली ध्यानाला बसतो, ते झाड कसलं आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे बॉटनीच्या हिशोबाने ते झाडाचा प्रकार नाही, त्या झाडावर ऊर्जा काय आहे हे कळलं पाहिजे. की त्या झाडाच्या सहवासात मी ध्यान करणं योग्य आहे का, किंवा एखाद्या कुठे मी मोकळ्या जागेत बसतोय तर त्या ठिकाणी मी ध्यान करणं योग्य आहे का, त्या ठिकाणी काय ऊर्जा माझ्या आसपास आहे, मी इथे ही साधना करावी का, की ती साधना माझी फळणार आहे की नाही फळणार आहे. तर ह्या गोष्टी शिकवल्या जातात आणि त्याच्यामुळे तो ओरा रिडिंगचा एक सेशन घेतलं जातं किंवा ओरा स्वतःचा कसा पाहायचा, इतरांचा कसा पाहायचा. मग तो ओरा पाहायला तुम्ही शिकलात ना की आपणच ते इतर ओराही दिसायला लागतात. कारण की जे काही आपण बाहेर अदृश्य शक्ती म्हणतो तेही तो एक प्रकारचा ओराच असतो. त्यामुळे तोही आपल्याला नजरेला सवय होते. मग त्याही गोष्टी आपल्याला अंदाज येतो की कुठे मी थांबावं, कुठे न थांबावं. त्यामुळे ह्या सगळ्या साधनांचा ना खूप उपयोग होतो. फक्त त्या केल्या गेल्या पाहिजेत आपल्याकडनं.
त्या केल्या की मग आपण बिनधास्तपणे वावरू शकतो. एकदा तुमच्या, आता मी कुठेही वावरते, कोणत्याही वेळी काळी वावरते, मला कसलीही भीती नाही वाटत किंवा मला कोणत्याही प्रकारचा त्रास कधी जाणवत नाही, कारण की मी तेवढी सक्षम आहे. आणि मला माहिती आहे की मला हे कोणी त्रास देणार नाहीत, कारण की त्यांच्या भल्यासाठी मी काम करते. त्यांचंही भलं व्हावं ही माझी इच्छा असते, त्यांनाही मुक्तीचा मार्ग मिळावा, तेही पुढे जावे, आणि त्यांना मदतीची खूप गरज असते. ते बिचारे दुःखी जीव असतात. त्यामुळे मला त्यांची भीती, उलट त्यांचा कळव येतं मला, त्यांच्याबद्दल मला दया वाटते, ममता वाटते की अरे ह्यांना कसं बिचारे ह्याच्यातनं बाहेर पडतील. त्यामुळे मला त्यांची भीती नाही वाटत. पण सगळ्यांच्या बाबतीत असं नसतं ना, तर त्यामुळे मग ते थोडंसं आपण त्या बाबतीत भान ठेवलं पाहिजे. म्हणजे सुरुवातीला काही दिवस साधना केली, तुम्ही म्हणताय काही ड्युरेशनसाठी, ती फलीभूत झाली, मग तुम्ही तुमचं रोजचं ही दिनचर्या आहे ती करू शकता. हो, आणि मग पुढची उच्च साधनेकडे आपण वळायला पाहिजे. म्हणजे जसं आपण की शाळेत जातो, त्यानंतर आपण कॉलेजमध्ये जातो, मग आपण पोस्ट ग्रॅज्युएशन करतो, मग आपण आणखीन काही कोर्सेस करतो, तसंच अध्यात्मामध्ये सुद्धा वेगवेगळे भाग असतात. की सुरुवातीला तुमची जी आहे ती उपासना असते, मग तुम्ही साधनेकडे वळता, मग तुम्ही अति उच्च साधनेकडे वळता. मग काही साधना अशा असतात की दशमहाविद्या आहे किंवा तुमची दैवी उपासना आहेत की त्या असतात, त्या गूढ साधना असतात. त्या गूढ साधना आपल्याला अजून तयार करणाऱ्या असतात, आपल्याला प्रोटेक्शन देणाऱ्या असतात, आपल्याला सक्षम बनवणाऱ्या असतात. तर त्या साधनांकडे आपण एकदा गेलो ना की मग काही कोणत्या गोष्टींचं आपल्याला म्हणजे हे होण्याचा, त्रास होण्याचा प्रश्न राहत नाही. आपण थोडे सक्षम झालेले असतो. तरुण पिढीलाही सहज करता येईल. अगदी सहज करता येईल, करायलाच पाहिजे उलट त्याने. कारण की आज मी जसं मगाशी म्हटलं तसं की आपल्याला ह्या गोष्टींचा आधार घेतल्याशिवाय आपण नाही राहू शकत या कलियुगामध्ये व्यवस्थित. त्यामुळे आपण बाकीचे त्रास भोगण्यापेक्षा आपण एक थोडीशी छोटीशी सवय साधनेची स्वतःला लावून घेतली. अगदी मी म्हणते ना की तुम्ही भौतिक दृष्टीने बघा साधनेकडे. तुम्हाला काही, प्रत्येकाला काही ईश्वरी दर्शन नको असतं, तर तुम्हाला नको ईश्वर वगैरे, तुम्हाला काय त्याचे पाहून त्याला काय करायचंय, तर तुम्हाला करिअर करायचंय, तुम्हाला आपल्या आयुष्यात सक्सेस व्हायचंय, तर तुम्ही जसं बाकीचं काही करताना स्वतःच्या तब्येतीसाठी किंवा तसं तुम्ही साधनेकडे बघा. असं मी सांगते की तितक्या भौतिक नजरेने साधनेकडे बघा की बाबा मी क्रिया केली की मी फ्रेश राहतो, क्रिया केल्यानंतर मला माझं मेंदू छान तल्लख होतो, मला कमी झोपून पण फ्रेश वाटतं, मला कमी खाऊन पण मी आनंदाने काम करू शकतो, शरीराची माझी क्षमता वाढते आहे, तर मी क्रिया करतो. अशा उद्देशाने करा, काहीच हरकत नाही. कारण शेवटी काय गंगेत कोणाला ढकललं काय आणि स्वतःहून उडी मारली काय, गंगेचे लाभ व्हायचे ते होतातच, तसं क्रियायोगाचे लाभ होणारच. मग त्यांनी स्वतःहून केलं काय की भौतिक नजरेने केलं काय किंवा आध्यात्मिक नजरेने केलं काय, त्यांना लाभ तो होणारच आहे. पण त्यांना बरं वाटेल की मी जिमला जातो तसं मी क्रिया करतो, असं इतक्या सहज नजरेने त्यांनी स्वीकारावं आणि साधनेकडे वळावं. थोडक्यात बॅटरी बुस्टर म्हणू आपण. हो, अगदी अगदी आपल्याला वावरताना. अगदी. आणि खूप छान तुम्ही सांगितलं की अनावधानाने आपण कुठल्याही ठिकाणी जातो, तरुण पिढी, नवीन लग्न झालेली जोड, आणि कळतच नाही की असं का घडतंय. मग ती पुन्हा अंधश्रद्धा आली, बुवाबाजीपणा आला. पण ह्या गोष्टींचं भान ठेवलं तर बऱ्याच गोष्टी टळू शकतात. आणि अंधश्रद्धेचा नसून श्रद्धेचा विषय आहे अगदी. आणि हे असंही असतं. हो, हे आम्हाला म्हणजे एकदा असं झालेलं की मला एक केस आलेली माझ्याकडे, आणि त्यांचं ते लग्नानंतर हनीमूनला गेले आणि त्यांची गाडीचा ऍक्सिडेंट झाला, म्हणजे अशी ठोकली गेली एका झाडावरती गाडी, आणि त्याच्यानंतर असं काही नुकसान नाही झालं, तेही व्यवस्थित, गाडीचं थोडंसं नुकसान झालं. पण त्याच्यानंतर मात्र ती मुलगी अतिशय, तिचं म्हणजे रूपच बदललं. म्हणजे जी अशी सोज्वळ छान मुलगी गेलेली, ती येताना अशी एकदम रागिष्ट, चिडचिडी, पटकन उत्तर देणारी, उद्धट, आणि असं खूप झालं. तर मला ते सांगितलं गेलं की असं असं झालंय, त्याच्यानंतर तिच्यात असं बदल झालाय. तर तेव्हा मी त्यांना सांगितलेलं की त्या झाडावर जे जीव आहेत ना, त्यांच्यासाठी विष्णू सहस्त्रनाम बोला सगळ्यांनी. आणि ते केल्यानंतर ती मुलगी व्यवस्थित झालेली. कारण की जे काही त्यांच्याकडनं नुकसान झालं ना त्या झाडाचं, त्याच्यामुळे त्याच्यावर जे काही जीव होते त्यांचा तिच्यावर राग झाला होता, आणि त्याच्यामुळे तिचा तो इतक्या स्वभावात परिवर्तन आलेलं. पण त्यांच्यासाठी जेव्हा विष्णू सहस्त्रनाम म्हटलं गेलं तेव्हा ते जीव मुक्त झाले, त्यामुळे आपणच सगळं शमलं. आता विष्णू सहस्त्रनाम, आता त्याचा उल्लेख तुम्ही केला, विष्णू सहस्त्रनामामुळे शक्य आहे का अशा गोष्टी अगदी शक्य टाळणं म्हणा किंवा परतवून लावणं? हो, म्हणजे विष्णू सहस्त्रनाम जे आहे ना, ते ह्या जीवाला मुक्ती देण्याचं उत्तम साधन आहे. म्हणजे आपण बाकीच्या सगळ्या विधी म्हणतो, तर्पण विधी आहे, श्राद्ध आहेत, हे सगळं आहे, पण त्या सगळ्याच्या पेक्षा जर प्रभावी काय असेल ना, तर विष्णू सहस्त्रनाम. त्यामुळे ते विष्णू सहस्त्रनाम जर दर बुधवारी आपण म्हणत असू, मग आपले जे पूर्वज आहेत, आपले जे पितृ आहेत, जे कुठेतरी अडकलेत आपल्याला माहित नाही, कारण की बरेचदा असा अनुभव येतो की जे
मरणासन्न अवस्थेमध्ये काही घरातली वृद्ध मंडळी असतात, त्यांना फार जुनी माणसं दिसतात असं ते सांगतात, की मला माझा मामा दिसतोय, मला माझे वडील दिसत आहेत, मला माझं अजून कोणी दिसतंय. मग तेव्हा प्रश्न पडतो की दिसतात म्हणजे ते अजून पुढे नाही का गेले, ते अजून ह्याच योनीत आहेत का? तर त्या योनीत आहेत याचा अर्थ ते अडकले आहेत, ते पुढे जात नाही आहेत. तर अशा जीवांसाठी सुद्धा जेव्हा विष्णू सहस्त्रनाम म्हटलं जातं, अगदी व्यवस्थित त्यांचं नाव घेऊन की ह्या माणसासाठी मी आज विष्णू सहस्त्रनाम वाचत आहे आणि त्याचं फळ त्यांना मिळावं, ते पुढे निघून जावे, तर ते इतकं उपयोगी ठरतं की तो जीव एक पाऊल पुढे निश्चित जातो. आणि त्याच्यानंतर जर का कोणी असं आत्महत्या करून गेलेलं असेल किंवा अपघाती निधन असेल किंवा घरातनं निघून गेले आणि कधीच परत आले नाही, त्यांचा देहही नाही मिळाला, असे जर काही जीव असतील तर त्यांच्यासाठी 5 वेळा सलग विष्णू सहस्त्रनाम म्हटलं गेलं पाहिजे. तसं जर झालं तर त्या गोत्राला किंवा त्या घराण्याला जो त्यांच्यापासून जो त्रास होणारा आहे, की त्यांचा जो रोष त्या घराण्यावर आहे, तो निघून जातो. त्यात काय होतं की अनेक वर्ष निघून जातात आणि कळतच नाही की ह्या सगळ्या त्रासाचं कारण काय आहे. आणि असं होतं की बरेचदा त्या घरामध्ये मोठ्याच मुलाला त्रास होतोय प्रत्येक घरात, किंवा एखाद्या घरात छोट्या मुलाला त्रास होतोय, किंवा एक टिपिकल पद्धतीचेच आजार होत आहेत, किंवा असंच काहीतरी भ्रमिष्टपणा येतोय, तर हे कळत नाही की काय नक्की असं होतंय. तर त्या संपूर्ण घराण्यावर असं कोणाचा तरी एक राग म्हणा किंवा असंतुष्टी असते आणि म्हणून मग ते होत असतं. तर अशा जीवांसाठी जर सलग 5 वेळा म्हटलं गेलं तर ते जीव पुढे निघून जातात, त्यांचं ते त्या योनीतनं मुक्त होतात, मग त्यांचे आशीर्वाद मिळतात ते वेगळेच, आणि शिवाय आपण सत्कर्म केल्याबद्दल आपल्यालाही आशीर्वाद मिळतात. असं होतं. मग हे आपण सगळ्यांसाठी करू शकतो, आपल्या फ्रेंड सर्कलसाठी करू शकतो, आपल्या नातेवाईकांसाठी करू शकतो, आपल्या ऑफिसच्या स्टाफसाठी, म्हणजे जे कोणी गेलेत त्या सगळ्यांसाठी आपण एकदा विष्णू सहस्त्रनाम अवश्य वाचावं. ती खूप मोठी सेवा आहे. ती सहज तो जीव पुढे निघून जातो आणि तुमच्यावर त्याची कृपाही होते की बाबा तुमच्यामुळे त्याला मदत झाली पुढे जायला. त्यामुळे 12 दिवसानंतर तुम्ही कधीही त्या जीवासाठी वाचू शकता, म्हणजे त्यांचे 12 झाल्यानंतर. म्हणजे त्रासात असलेल्यांनाही, हो, म्हणजे जे कोणी आहे ते अडकलेले, म्हणजे सहज जाणारे फार कमी जीव असतात की जे आले आणि निघून गेले, पण अडकलेले जीव पुष्कळ असतात. म्हणजे वेगवेगळी कर्म असतात, वेगवेगळ्या त्यांच्या इच्छा असतात, त्यांची आसक्ती असते, त्यासाठी ते थांबलेले असतात आणि त्यांना मग पुढे जाता येत नाही आणि त्यांना हे कळतं की बाबा हे काहीच करत नाहीत माझ्यासाठी. मग त्या कुटुंबाला किंवा त्या घराण्याला त्रास सुरू होतात, मग आजारपण, मग काही नोकरी होत नाहीये, मिळत नाहीये, शिक्षण पूर्ण होत नाही, लग्न होत नाहीये, मुलं होत नाहीयेत, आणि मग असे त्रास जास्त दिसायला लागले की समजायचं की काहीतरी पितृदोष नक्की आहे. मग अशा लोकांच्या पत्रिकेत तर सापडतंच, पण असंही कळतं की ह्यांना पितृदोषाचा हा त्रास आहे. जर का त्याने विष्णू सहस्त्रनाम दर बुधवारी नियमितपणे वाचायला सुरुवात केली, प्रत्येकाचं नाव घेऊन लिस्टच काढायची व्यवस्थित की बाबा जे काही आपल्या घराण्यात गेलेले आहेत, जुन्या लोकांना विचारलं तर अजून आधीची नावं पण मिळतील, आणि त्यांच्यासाठी वाचायला सुरुवात केली की ते एक एक जीव मुक्त होतो आणि कितीतरी मोठं पुण्य तुम्हाला लाभतं की बाबा तुम्ही त्यांचा तो मार्ग मोकळा केला, आणि पितृंची कृपा आपल्यावर होते ती वेगळीच. खूप सोपं आहे आणि सहज साध्य आहे, आणि क्रियायोग खरंच म्हणजे एवढा अद्भुत आणि सर्व उपचारक आहे हा आपल्या बोलण्यातून कळतंय, आणि निश्चितच सगळ्यांनी लाभ घ्यायला हवा. आपण बोलताना मध्ये तुम्ही बऱ्याच गुरूंचा उल्लेख केला, तुम्हाला ज्यांनी ज्यांनी म्हणजे आतापर्यंत अवतरित होऊन दीक्षा दिली म्हणा किंवा कार्य करायला सांगतात, तर तुम्ही ठाकूरजी म्हणताय आणि गुरुबंधू असा विवेकानंदांचा पण उल्लेख केलाय. तर विवेकानंदांचं तुमचं नातं असं ते काय गुरुबंधू? म्हणजे विवेकानंद सुद्धा ठाकूरांचे शिष्य, रामकृष्ण परमहंसांचे, आणि मी सुद्धा, तर त्याच्यामुळे मी त्यांना गुरुबंधू म्हणते की म्हणजे आम्ही दोघे गुरुबंधू झालो, आमचे दोघांचे गुरु एकच आहेत असं. तर त्याच्यामुळे मी आणि माझ्या मनात खूप भक्ती आहे त्यांच्याबद्दल, कारण की त्यांचं जर आयुष्य पाहाल तुम्ही तर ते फार वेगळंच होतं, आणि इतके उच्च शिक्षित असतानाही इतकं त्यांनी म्हणजे त्या काळातले ते अतिशय बुद्धिमान साधक होते, आणि तरीही त्यांनी जो अध्यात्माचा रस्ता निवडलेला आहे तो फार अद्भुत होता. बरं, त्यांनी फक्त इथेच राहून नाही, त्यांनी परदेशात त्याचा प्रचार केला. त्यांना परदेशात एकदा विचारलं गेलेलं की तुम्ही तुमच्या गुरूंबद्दल का नाही सांगत, तर तेव्हा ते म्हणाले होते की मी सांगेन पण तुम्हाला ते कळणार नाही, आणि म्हणून मी सांगत नाही. म्हणजे हे जे त्यांचं, की मला खरंच म्हणजे आश्चर्य वाटतं की त्यांनी ठाकूरांचा जो काही वेगळ्या पद्धतीने त्यांचा जो काही प्रचार केलेला आहे तो खरंच म्हणजे काय बोलणार आपण त्याबद्दल. तर त्याच्यामुळे फार वेगळं व्यक्तिमत्व, आणि मला त्यांच्याबद्दल खूप प्रेमपही वाटतं, त्यामुळे मी त्यांना गुरुबंधू म्हणजे आहेतच ते गुरुबंधू अर्थात.
खरंच आहे, कुठे उल्लेखही असा जास्त केला नाही त्यांनी आपल्या गुरुचा, फक्त शिकवण तेवढी सांगितली. आणि रामकृष्ण परमहंसांबद्दल तर माहिती आहे, काली माता त्यांना दर्शन द्यायची. तुम्हालाही असे काही अनुभव आलेत का की काली माता पण दिसलीये आणि त्यांच्यासारखं मूवी मध्ये आहेत ते सगळे दाखवलेले, ते तर नक्की पाहतील. त्यांनी मला दाखवले, दर्शन दिलेलं आहे. अगदी काली मातेनी पण अगदी खूप म्हणजे सुंदर. आणि आजच्याही या काळात विज्ञान युगातही तुम्ही जर श्रद्धा ठेवली आणि तुम्ही म्हणाला तसं गुरुवर विश्वास हवा, अगदी डोळे झाकून तुम्ही म्हणाला तसं गुरूंवरचा विश्वास ठेवला आणि सहज साध्य असा आहे, सहजच योग म्हणू तेवढा एकच सोपा मार्ग आहे या कलियुगामध्ये की गुरूंवर विश्वास ठेवा. योग्य गुरु जर का तुमच्या नशिबाने तुम्हाला मिळाले तर त्यांच्यावर विश्वास ठेवा, बाकी सगळं मग होऊन जातं. खरंच आहे ना, गुरु बिन कोण दिखाय बाट बिकट यह मग आता तसंच झालंय अगदी. आणि तुम्ही सांगितलं तो पुढचा काळ पण खूप अवघड असा येणार आहे. आणि आपण यज्ञ म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत, घरोघरी झाल्या पाहिजेत, घरोघरी अगदी प्रत्येकाने यामध्ये भाग घेतलाच पाहिजे. खूप आम्ही खूप यज्ञ करतो, म्हणजे रात्रंदिवस यज्ञ करतो. नवरात्रीचे 9 दिवस यज्ञ चालतात अगदी. आणि हिमालयात तर मग काय दिवस रात्र यज्ञ, आणि तिथे अशी खूप थंडी असते त्यामुळे यज्ञ करायला खूप आनंदही वाटतो, असं होतं. पण खूप यज्ञाचे छान छान अनुभव घेतलेत आम्ही. यज्ञाच्या आहुती स्वीकारण्यासाठी देवता येतात असा उल्लेख आहे. आणि असं खरंच घडतं का वेगळं असं जाणवतं काही वातावरणात तुम्हाला? 3दा जाणवतं तसं की त्या आहुती पडल्यानंतर त्यांचे ते ओरा, यज्ञाचे ओरा किती वेगवेगळे दिसतात, साधकांना वेगवेगळे अनुभव येतात. म्हणजे खूप काही अचंबित, यज्ञ हा विषयच वेगळा आहे. आणि का म्हणजे तरुण पिढीला असं वाटतं की कशासाठी हे करतात, किंवा इतकं तूप त्याच्यामध्ये अर्पण करणं किंवा इतक्या संविधा हे आवश्यक आहे का? तर त्याच्या मागे उत्तर फार मोठं आहे. कारण की जेव्हा आपण यज्ञ करतो तेव्हा त्या ज्या काही संविधा ज्या आपल्याला शास्त्रात सांगितलं गेले की ह्या संविधा आहेत, आपण कोणतंही लाकूड नाही ना टाकत, त्याच्यामध्ये ठराविक लाकूड त्यात पडतं, ज्या काही ठराविक वस्तू पडतात. तर त्या वस्तू आणि अग्नी यांचा जेव्हा मिलाप होतो तेव्हा ती संपूर्ण वातावरण निर्मिती म्हणजे वातावरणाची शुद्धी होते. आणि इतकी शुद्धी होते की कोणताही बॅक्टेरिया तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. आणि म्हणून कोविडमध्ये आम्ही सगळे सुरक्षित राहिलो. त्यामुळे यज्ञ हा अतिशय आवश्यक आहे. जेव्हा साधं अग्निहोत्र घरात केलं जातं ना सकाळ संध्याकाळ, तेव्हा सुद्धा 1000 स्क्वेअर फीटचा एरिया स्वच्छ होतो. त्यामुळे यज्ञ तर त्याच्यापेक्षाही कितीतरी पटीने मोठी गोष्ट झाली. त्यामुळे ते जर होत असेल तर मग शक्यच नाही तुमच्यापर्यंत कोणता बॅक्टेरिया, आजार, कोणता विषाणू, जीवाणू काय पोहोचणं. तर ते आवश्यक आहे. तुम्ही त्या नजरेने यज्ञाकडे बघा, असं मी सांगेन. की अगदी तुम्हाला तुमची आहुती ईश्वरापर्यंत जाते असं नाही तुम्हाला पटत तर ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही नाही मान्य केलं म्हणून ते होत नाही असं नाही आहे. पण त्या यज्ञामुळे तुमच्या घरात काही बॅक्टेरिया येत नाहीये, तुमचं घर सुरक्षित राहत आहे. त्याच्यासाठी अगदी यज्ञ नाही तर एखादं तुम्ही हवन तर छोटं करू शकता किंवा अग्निहोत्र करू शकता. त्याची जर का सवय लावून घेतली तर तेही घरोघरी होईल. आणि त्याचा उपयोग जुन्या काळात ऋषीमुनींनी हेच तर करत होते. म्हणजे आमचा नेहमीचा एक अनुभव आहे की जेव्हा पाऊस पडत नाही हिमालयामध्ये आणि जंगलात आग पेटते, झाडं एकमेकांना घासतात आणि आग पेटायला सुरुवात होते, मग जंगल जळतात आणि खूप वाईट वाटतं ते बघून. तर त्या वेळेला मी तिकडे ना पर्जन्य सुक्त आम्ही म्हणतो आणि पर्जन्य हवन करतो. त्या वेळेला पाऊस पडतो, धो पाऊस पडतो. हे सगळ्यांनी बघितलेले अनुभव आहे, त्यात काय वेगळं नाही मी सांगत. हे सगळ्यांनी अनुभव घेतले की पर्जन्य यज्ञ केलं की पाऊस पडतो. नुसतं तुम्ही पर्जन्य सुक्त जरी म्हणालात 11 वेळा तरी सुद्धा जंगलात पेटलेली आग आहे आणि पाऊस पडतो. हे अनुभव आमच्या साधकांनी घेतलेले आहेत. इतकं आपलं शास्त्र इतकं छान आहे, इतकं मंत्र प्रभावी आहेत आपले. पण आपण त्या आणि तसंच येतं जसं त्या सुक्तात म्हटलंय की तू असा आवाज करत ये, गर्जना करत ये, मेघ गर्जना करत ये, वादळ घेऊन ये, तसा तो पाऊस येतो अक्षरशः. ह्या गोष्टी डोळ्यासमोर आम्ही पाहतो, नेहमीच अनुभव घेतो. प्रत्येक प्रॉब्लेमला आपल्या हिंदू धर्मामध्ये सोल्युशन हे आहे. अगदी मंत्रशास्त्राच्या रूपाने तर अमोल ठेवाय आणि तुम्ही अनुभवताय तो यज्ञाच्या रूपामध्ये. फक्त विश्वास असला पाहिजे आपला की ह्या गोष्टी होतात आणि मग त्या व्हायला लागतात. बर, अगदी खूप सुंदर. आणि आता गुरुमाऊली आहेत, त्यांच्या गुरुमाऊली ज्या बनलेल्या आहेत म्हणजे संसारी स्त्री ते गुरुमाऊली हा प्रवास आपण आता पाहिलाय. तर यावर एक चित्रपट निघालाय फकीर.
एवढं सुंदर नाव फकीरी आहे, तसं कसं काय ठेवलं? म्हणजे जीवनाचं मर्मच आहे त्या चित्रपटाच्या नावात. तर ह्याची प्रेरणा कशी मिळाली आणि काय ते सगळं? ऍक्च्युली 2024च्या मे मध्ये ना मी हिमालयात असताना साऊथवरनं दोन माणसं आली होती. त्याच्यातलं एक सिनेमॅटोग्राफर होते आणि एक डायरेक्टर होते. आणि त्याच्यातले सिनेमॅटोग्राफर होते, त्यांना ते बाबाजींचे फॉलोअर्स आहेत, त्यामुळे त्यांना ध्यानामध्ये बाबाजींचं दर्शन होऊन त्यांना आज्ञा झाली होती आणि त्यांना सांगितलं गेलेलं की माझ्यावर त्यांना चित्रपट करायचा आहे आणि ती लाईट आता म्हणजे माझ्या इथे आहे आणि इथून कार्य होतंय, तर तू असं कर. मी त्यांना जगासमोर लोकांसमोर आणण्यासाठी हे तर ते आले ना, तेव्हा ते ना काही माहित नव्हतं, नाही गुरुमाई माहित होती, नाही गुफा आश्रम माहित होतं. तर त्यांनी खूप शोध घेतला ह्या सगळ्याचा की कोण गुरुमाई, कुठे आहे गुफा आश्रम. मग त्यांना कळलं की बाबाजींच्या गुफेखालीच आहे. मग ते हिमालयात आले आणि त्याच्यानंतर योगायोगाने 3 दिवसांनी मी हिमालयात जाणार होती. तर ते त्यांचे पुढचे कार्यक्रम थांबवून ते थांबले 3 दिवस. त्यांनी माझी भेट घेतली. मग मला सांगितलं, तर भाषेचा खूपच प्रॉब्लेम होता मला बोलताना. तर आम्ही कसा बसा संवाद झाला आमचा. तर त्यांनी सांगितलं की असं असं मला करायचं आहे. तर मी त्यांना सगळ्यात पहिला प्रश्न विचारला की ह्यासाठी लागणारा निधी कुठून येणार. तर ते म्हणाले की नाही, मला असं सांगितलंय की जे फॉलोअर्स आहेत त्यांच्याच मधून निधी उभा राहणार. तर मी म्हटलं की एकतर एवढे काही श्रीमंत माझ्याकडे लोक नाहीत की जे अशा प्रकारे मोठा निधी उभा करतील आणि असं काही चित्रपटासारखं बनवू. आणि मुळात मला हे असं काही करायचं नाही, कारण की अशा पद्धतीने माझ्या कामात अडथळे येतील, खूप लोक गर्दी वाढेल आणि हे वगैरे. माझं काम छान स्मूथली चाललंय, तर तसंच मला हवं आहे. आणि ते म्हणाले की नाही, टिल माय लास्ट ब्रीथ मला हे करायचंय, कारण की बाबाजींची आज्ञा आहे, असं ते म्हणाले. त्यानंतर ते निघून गेले आणि मी असं निश्वास टाकला, चला बाबा झालं आता, काही तसं नाही. पण मी मुंबईला आले आणि मला दर्शन झालं आणि बाबा भद्रभाऊनी सांगितलं की तुला हे करायचं आहे, म्हणजे आम्हीच ते ठरवलेलं आहे, त्याच्यामुळे तू इथून माणसं शोध. की त्यांच्या लक्षात आलं की भाषेचा प्रॉब्लेम आणि त्यांच्याबरोबर होतोय, तर त्यामुळे की तू इथून माणसं बघ आणि इथून हे कार्य झालं पाहिजे. तेव्हा पण मला खूप धक्का बसला की बापरे, हे कसं काय होणार, कुठून एवढा निधी. आपण बघतो की कसा खर्च होतो आणि कसं काय आहे. तर ते म्हणाले की सगळं होणार, तू फक्त ठरव आणि तू करायला लाग. आणि माझं पुस्तक तोपर्यंत होतच आलेलं, म्हणजे हे आता जे आपण इथे ठेवलंय ते विद्रोह एक क्रांती. तर त्यांनी ते पूर्ण कर सांगितलं लवकरात लवकर. मग ते पूर्ण केलं, ते प्रकाशन झालं त्याचं. आणि मग त्याच पुस्तकाच्या आधारावर मूवीची जी आहे ती सगळी पुढची पटकथा लिहिली गेली. आणि तो चित्रपट बनताना फार वेगवेगळे अनुभव आम्ही घेतले. सेटवरही आम्हाला खूप दैवी अनुभव आले आणि हे सगळ्यांना मान्य करावं लागलं सेटवरच्या लोकांना की हा खरंच आज्ञेने होणारा चित्रपट आहे. कारण की इथे जे काही घडतंय ते वेगळं आहे, आमच्या अनुभवात असं नाही होत. आणि नेहमीपेक्षा वेगळं अनुभव, वेगळ्या वातावरणामध्ये ह्या पिक्चरचं शूटिंग होत आहे. आणि ज्या मुलाने रोल केले होते बरेचसे, त्याला तर काहीच अनुभव, म्हणजे दैवी जीवनाचा काही अनुभव नव्हता. तरीही त्यांनी ते आगमनं आणि ती सगळी इतकी उत्कृष्टपणे सादर केलेली आहेत की कितींदा मला असं वाटायचं की अरे खरंच महाराज असं बोलतात किंवा खरंच बाबा असं बोलतात, असं मला झालेलं आहे. आणि इतकं छान त्यांनी केलेलं आहे. आणि प्रत्येक सीन एक संदेश आहे लोकांसाठी. म्हणजे असे सीन तिथे आपण, जे सगळ्या ते सत्य घटनाच आहेत, पण निवडक प्रसंग जास्त दाखवलेले आहेत, कारण की सगळ्या त्या गोष्टी दाखवणं 2.5 तासामध्ये शक्य नाही. त्यामुळे निवडक प्रसंग, प्रत्येक प्रसंग एक म्हणजे लोकांसाठी एक शिकवण आहे की त्याच्यातनं काय आपल्याला शिकायचं आहे. आणि अशा प्रकारे त्याची शूटिंग पूर्ण झाली. आपण कोल्हापूरला शूटिंग केलं, त्यानंतर हिमालयात केलं, जिथे आपला आश्रम आहे, बाबाजींची गुफा आहे. गुफा दाखवलेली आहे चित्रपटामध्ये पहिल्यांदा. ह्याच्या आधी कधीही कोणत्याही ठिकाणी ती, म्हणजे छोटे छोटे व्हिडिओ लोकांनी बनवले त्यात असतील, पण असं पडद्यावर अशी प्रथम ती गुफा दिसते आहे. आणि त्याच्यानंतर मणिकर्णिका, जिथे काशीला आपण जातो, काशीचं जे मणिकर्णिका घाट आहे, ज्याला महास्मशान म्हटलं जातं, तर ते दाखवलं गेलेलं आहे. कारण की तिथले माझे अनुभव आहेत बरेचसे, तर ते त्यात दाखवलेले, चित्रीकरण झाले. आणि असा तो एक मूवी लोकांना खूप भावला, खूप लोकांना आवडला. आणि त्याच्यानंतर खूप सगळेजण क्रियायोगाकडे वळत आहेत आणि जो उद्देश आहे चित्रपटाचा तो पूर्ण होताना दिसतो आहे. आणि अजूनही तो वेगवेगळ्या भाषांमध्ये होऊन भरपूर संपूर्ण जगासमोर तो हळूहळू पोहोचेल. हा, तर बाबाजींची आज्ञा की क्रियायोग जनमानसात पोहोचवायचं म्हणून फकीरियत. आणि फकीरियतचा अर्थच असा ना की ज्यांच्याकडे भरपूर काही सामर्थ्य आहे, भरपूर काही ज्ञान आहे, पण तरीही ते अनासक्त आहेत, तर ती वृत्ती म्हणजे ती फकीरियत. त्यामुळे ते वृत्तीचं नाव दिलेलं आहे की फकीरियत ही सगळ्याच गुरुतत्वाची आणि सगळ्याच विभूतींची वृत्ती आहे. त्यामुळे हे सगळे अनासक्त आहेत, भरपूर काही क्षमता असतानाही त्यांना कशातही अडकून पडलेले नाहीत.
त्यामुळे असे मुक्त जीव, असे फकीर, त्यांची ती फकिरियत वृत्ती. आणि बाबाजींनीच ते नाव हो सुचवलं. हो, ते नाव त्यांच्याचकडनं आलं. खूप सुंदर आणि त्याच्यावर खूप चर्चाही झाली, म्हणजे फेसबुकवर आणि सगळ्या ठिकाणी विचारलं गेलं की तुम्ही सनातन गुरुतत्व दाखवताय, मग हे उर्दू नाव का दिलं गेलेलं आहे. तर तेव्हा मी त्यांना उत्तरं दिलेली आहेत की भाषेवरून धर्म आपण नेहमी बघायला जातो, ते चुकीचं आहे. त्यामुळे भाषा आणि पोशाख हे कधीच धर्म नसतं. त्यामुळे आपल्यामधला जो प्रामाणिकपणा आहे, जी आपली इमानदारी आहे, ते खरं धर्म आहे, ती धर्मनिष्ठता आहे. त्यामुळे ते आपण करायला हवं. त्यामुळे फकिरियत हे नाव आहे, ती वृत्ती दर्शवते. आपण ती कोणत्याही त्या भाषेने कोणत्याही धर्माला आपण प्राधान्य देत नाही आहोत. त्यामुळे हे सगळ्यांना पटलं आणि सगळ्यांनी फकिरियतला आता खूप उचलून घेतलेलं आहे. चांगले म्हणजे रिव्ह्यूज पण आहेत आणि प्रेक्षक नक्की जाऊन पाहतील आणि क्रियायोगाचा अनुभव मूवी मधनही घेतील असं म्हणू. क्रियायोगाची खूप छान माहिती दिली गेली आहे त्याच्यामध्ये. पाहावा निश्चितच सगळ्यांनी फकिरियत जाऊन. आपल्या जवळच्या प्रेक्षागृहात आहेत आता सध्या तो लागलेला. गुरुमाऊली खूपच सुंदर, म्हणजे काय अवर्णनीय असंच आहे. क्रियायोग, महाअवतार बाबाजी, अगदी स्वामी समर्थ महाराज, शंकर महाराज, ह्या सगळे अवधूत अवलिया जे आहेत हे तुम्हाला मार्गदर्शन करतात आणि तुम्ही दीपस्तंभासारख्या उभ्या आहेत की साधकांना या काय म्हणू की संसाराच्या जंजाळातूनच सोडवायचंय आणि त्यांचं सुकर मार्ग करायचा आहे. खूप सुंदर आणि म्हणजे मार्गदर्शन तुम्ही आता तर प्रेक्षकांना केलंय, पण जर कोणाला क्रियायोगाचं शिबिर करायचं असेल म्हणा किंवा ही साधना कुठे कशी करता येईल आणि त्यांनी कसं म्हणजे आपण त्याचे डिटेल्स आपण टाकू व्हिडिओच्या खाली, आणि जेव्हा ज्या ठिकाणी शिबिर असतील तिथे ते पोचतील. आणि मुंबई पुण्यामध्ये सतत सुरू असतात, त्यामुळे त्यांना येता येईल आणि दीक्षा घेता येईल. आणि दीक्षेचं काही अवडंबर नसतं, त्यांना येऊन फक्त क्रियायोग शिकायचा असतो. त्यामुळे त्यांना ते सहज जमेल करायला. खूप छान, अगदी खूप छान संवाद रंगलाय महाअवतार बाबाजींच्या कृपाशीर्वादाने म्हणू आपण की क्रियायोग आणि जीवनाचं मर्मच उलगडलं आपण आपल्या आजच्या पॉडकास्टच्या चर्चेतून. तुम्ही इथे आलात, मनसुक्त गप्पामध्ये एवढी छान प्रेक्षकांशी चर्चा केली आणि एवढं महत्त्व सांगितलं आणि काय गोष्टी कराव्यात आणि काय करू नयेत तरुण पिढीने सुद्धा. खूप छान. मनसुक्त गप्पा टीमकडनं आपले पुन्हा एकदा धन्यवाद. जय बाबाजी. जय बाबा.